नमस्कार प्रेक्षकांनो, आखाड कसा सुरू आहे? रोज मांसाहारावर ताव मारताय का? पण आता आजचा दिवस शेवटचा आहे, कारण 25 जुलैपासून श्रावण महिन्याला सुरुवात होते आणि या मराठी महिन्याला सुरुवात झाली की बरेच जण मांसाहार खाणं टाळतात, कारण हा महिना अतिशय पवित्र मानला जातो आणि म्हणूनच या पवित्र महिन्यात मांसाहार टाळण्यासाठी फक्त धार्मिकच नाही तर वैज्ञानिक आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही काही महत्त्वाची कारणं आहेत. आणि हीच नेमकी काय कारणं आहेत तेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आयुर्वेदाचार्यांच्या मतानुसार पचनशक्ती कमी असताना तामसिक अन्न मन आणि शरीरावर दुष्परिणाम करतं. पावसाळ्यात संसर्गजन्य आजारांची शक्यता अधिक असते, त्यामुळे शाकाहार हा अधिक सुरक्षित आणि पौष्टिक मानला जातो. नमस्कार, मी मोना येनपुरे आणि आपण पाहताय सिविक मिरर. श्रावण भक्ती, शुद्धता आणि सात्विकतेचा महिना आणि याच महिन्याची सुरुवात यंदा 25 जुलैपासून होते. पण नेहमीप्रमाणेच एकच प्रश्न चर्चेत आहे: श्रावणात मांसाहार का टाळला जातो? सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या आयुर्वेदाचार्यांच्या व्हिडिओमध्ये याच प्रश्नांचं उत्तर दिलं जाते. चला तर पाहूया श्रावण महिन्याबद्दल आयुर्वेद काय सांगतो. आयुर्वेद सांगतो की अन्न 3 प्रकारचं असतं: सात्विक, राजसिक आणि तामसिक. मांस, मासे आणि अशा तामसिक अन्नामुळे शरीरात जडपणा, आळस, राग आणि नकारात्मकता वाढते, जे श्रावणातील शुद्ध वातावरणाशी विसंगत आहे. या महिन्याचा आणि ऋतूचा पण असाच संबंध आहे, त्यामुळेच पावसात मांस का टाळावं हे पण पाहूया. या ऋतूमध्ये वातावरण दमट आणि आर्द्र असतं. अशा वेळी मांस लवकर खराब होतं, बुरशी आणि बॅक्टेरिया वेगाने वाढतो, त्यामुळे पोटदुखी, विषबाधा, अतिसार यांसारख्या आरोग्याच्या समस्यांचा धोका वाढतो. आता पाहू आपल्या पचनक्रियेवर आणि आरोग्यावर याचा नेमका काय परिणाम होतो. पावसाळ्यात आपली पचनशक्ती कमकुवत होते. मांसाहार जड आणि चरबीयुक्त असतं, त्यामुळे शरीराला ते पचायला वेळ लागतो आणि यकृतावर ताण येतो, त्यामुळेच रोगप्रतिकार शक्तीही कमी होते. आता याचा धार्मिक संदर्भ जाणून घेऊया. हा महिना भगवान शंकराला अर्पण असतो असं मानलं जातं. पूजेसाठी शरीर आणि मन शुद्ध असणं महत्त्वाचं असतं. अशा काळात तामसिक अन्न घेतल्यास पूजेचा भाव आणि ऊर्जा यावर परिणाम होतो. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि श्रावण महिन्यासंदर्भात तुम्हाला नेमकी काय माहिती आहे हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. पाहत रहा सिविक मिरर.